कोणत्या मूवी दाखवून आणलंय मला? डेंजर झोप येत होती आता मला घरी, तर ह्यांनी मला म्हटलंय तयार होऊन जायचंय, हा कुठेतरी घेऊन चाललंय मला. कुठे घेऊन चाललंय माहित नाही, मला अशी झोप येते ना, डेंजर झोप येते माझी. झोप उडवता उडवता आता इसीला पण झोप यायला लागली. कसं होणार? सो माझी कॉफी आलेली आहे. इसी पाणी पिऊन काम चालवतोय. चीयर्स. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? पुण्यात मी आता कॉफी पित होते आणि मला ह्यांनी कॉफी सोबत भाकरवडी दिली आहे. ओके, भाकरवडी दिली आहे कॉफी सोबत. अँड आय लाईक डेट. असं येते माझ्यासारखे जिथं वेस्टर्न आणि आपलं मराठी माणसाचं महाराष्ट्र एनर्जी एनर्जी पाणी पिऊन आपलं महाराष्ट्राचं मराठी लोकांचं जे आपली जी संस्कृती आपली जी एनर्जी आहे ती ह्याच्यामध्ये त्यांनी अशी घुसवली आहे. म्हणजे बिटवीन युअर बन्स म्हणते नाही का, तसं बिटवीन युअर कॉफी. त्यांनी भाकरवडी दिली आहे कॉफीसोबत, जे की खूप युनिक कॉन्सेप्ट आहे. कारण बऱ्याच लोकांना म्हणजे ते वेस्टर्न कल्चर आणि त्याच्यावर कुकीज खायचे वगैरे ते तुमच्या घरी कळलं ना, पुणे तुम्ही शांतपणा नाही करायचं. कुकीज बिकीज खायची तर भाकरवडी खा, नाही तर तिकडं लंडनमध्ये जा, कळलं ना. सो माझी कॉफी पिऊन झाली आहे, पण अशी खूप खास झोप नाही गेली. पोट भरलंय आणि थोडं छान वाटते, फ्रेश वाटते, पण माझे डोळे अजून पण मला जड वाटतात आहे, कारण रात्री माझी झोप नाही झाली. पण इसीचं म्हणणं आहे की आता तो माझ्या झोप उडवण्यासाठी असं काहीतरी करणार आहे ज्यांनी माझी झोप खरंच उडणार आहे. तर तो काय करणार आहे त्यालाच विचारा. आणि आणून आणून ह्यानी बघा मला कुठे आणलं, सिटी प्राईडला मूवी बघायला. मूवीने माझी झोप उडणार आहे की येणार आहे? मूवी चालू झाली नाही लगेचच खायला पाहिजे. मूवी बघायला आलोय आणि अजूनपर्यंत या माणसाने मला मूवीचं नाव पण नाही सांगितलं. अच्छा, ॲक्शन मूवी आहे वाटतं. मग काय, पॉपकॉर्न घेऊन मी मस्त बसली, मूवी स्टार्ट व्हायचा आणि बघते तर काय, कोणत्या मूवी दाखवून आणलंय मला. गाईज एवढी झोप आली होती मला छान अशी, मी घरी जाऊन झोपली असती. मला वाटतं कॉफी पिईल मग घरी जाईल असं तसं, पण हा माणूस मला पिक्चर बघायला घेऊन गेला. मला वाटलं असं का ढुसका पिक्चर कोणता तरी बघते तर कोणता, कॉन्ज्युरिंग. असली झोप उडाली आहे ना, असली झोप उडाली, सगळी झोपेचं खोबरं झालंय मला. हॅलो. सो मी आता जाऊन झोपली होती आतमध्ये, म्हणजे झोपायचा प्रयत्न करत होती. डोळे बंद केलं की मला कॉन्ज्युरिंग मधली भूत दिसते. घरात पण वाटत नाही की कोणतरी आहे. म्हणजे मला दुपारी झोप येत होती, पण मला झोप उडवायची होती, कारण मला सस्टेन करायचं होतं रात्रपर्यंत. पण मला एवढी पण झोप नव्हती उडवायची की आता रात्रभर मला झोप येणार नाही आहे. बट ऑल थँक्स टू निरंजन, त्याच्यामुळे आता माहीत नाही किती दिवस झोप येणार नाही आहे, पण आता तर आली आहे. सॉरी. सो आता मी चालली आहे झोपायला. सो बाय बाय गाईज, गुड नाईट, थँक्स फॉर वॉचिंग. ऑल्सो तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज डू लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय.